बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएनं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर मिरजेत भाजपच्या वतीनं मोठा जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी हलगीवर ठेका धरला तर सुमनताई खाडे, माजी महापौर संगीता खोत, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे, शोभाताई तोडकर यांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला। दरम्यान काँग्रेसच्या पप्पूच्या खोट्या प्रचाराचा काही फरक पडला नाही। एनडीए आणि भाजपला मोठ्या प्रमाणात बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले, त्यामुळे काँग्रेसने आता त्यांचं दुकान बंद करावं असा टोला माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी लगावलाय। आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील कार्यालयाच्या बाहेर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला, एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला। यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे, सुमनताई खाडे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, माजी महापौर संगीता खोत, शोभाताई तोडकर, अनघा कुलकर्णी, ज्योती कांबळे, अनिता हरगे, मोहन वाटवे, बाबासाहेब अळतेकर, उमेश हरगे, जयगोंड कोरे, विलास देसाई, विक्रम पाटील, शशिकांत वाघमोडे, धनंजय कुलकर्णी यांच्या समवेत असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। हे जे घडलं गेलं, लोकसभेला काँग्रेस आणि इतर पक्षांनी मित्र पक्षांनी एक निगेटिव्ह प्रचार त्यांनी केला आणि निगेटिव्ह प्रचार केल्यानंतर हे चुकीचं झालं हे सगळ्या जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं त्याचा निकाल महाराष्ट्राची विधानसभा असू द्या किंवा आता बिहारची विधानसभा असू द्या यामध्ये दाखवून दिलं की खोटं बोलून रिटून बोलून मतं घेता येत नसतात। त्या पद्धतीनं हा एक करिश्मा आज बिहारच्या जनतेनं इथं दाखवून दिला। त्याबद्दल मी लोकप्रतिनिधी नात्यानं बिहारच्या सगळ्या जनतेना, मतदार बंधूंना आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना मी सगळ्यांना धन्यवाद देतो। मी त्यांचे पहिले आभार मानतो। हा करिश्मा नितीश कुमार असतील आणि मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून हा करिश्मा घडला गेला। शेवटी जनता ही विकासालाच भावलेली आहे, विकासाच्याच पाठीमागे राहते हे जनतेने दाखवून दिलं आणि मोदी साहेबांनी जो बिहारमध्ये विकास केला, नितीश कुमारनी जो विकास केला त्या माध्यमातून जनतेनं ह्यांना कौल दिलेलं आहे आणि मोठ्या बहुसंख्येनं कौल दिलेलं आहे। आज जे आपल्या देशाचे एक नेते पप्पू हे म्हणत होते की निगेटिव्ह आहे, मतदान चोरतात, हे करतात ते करतात, पण आज 5 सीटच्या वर काँग्रेस जाऊ शकलं नाही आहे। आज 4 सीटवर थांबलेलं आहे, अजून कमी होतील त्यांच्या, 1-2 सीट मिळाला तर मेहरबानी असं मला वाटतंय। त्यामुळे काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं आणि जर हे आता देशात चालत नसेल तर काँग्रेसनं आपलं दुकान बंद करावं आणि शांत बसावं ही माझा आदेश असेल, आज मी विनंती असेल, कारण आता चालत नाही कुठं आणि ह्याचाच परिणाम आता निश्चित महाराष्ट्रामध्ये जल्लोष चालला आहे। सगळ्या भागाभागातून तालुक्यातून जल्लोष चाललेला आहे आणि त्या जल्लोषाच्या माध्यमातून येणाऱ्या जे स्थानिक निवडणुका आहेत आता त्या निवडणुका निश्चितच भाजप महायुती ही ताकदीनं काढेल आणि त्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्राचे पण हे स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे निकाल तुम्हाला बघायला मिळतील, त्याचबरोबर महानगरपालिकेचे निकाल बघायला मिळतील। आता तर हे फक्त बिहारमध्ये झालेलं आहे। लाडक्या बहिणीला जसं महाराष्ट्रामध्ये जसं योगदान दिलं, लाडक्या बहिणींनी जे आशीर्वाद दिले त्याच पद्धतीनं बिहारच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिले।